या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि थेट जाऊया आता आपण कमेंट बॉक्समध्ये. चला थोडी घाई करा मित्रांनो, आपल्याला आजच्या दिवसातील शेड्यूल आहे. एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे. तर ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेला गेली कित्येक वर्ष ऐकतोय आणि पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज सातत्याने ऐकतोय असे आमचे जवळचे मित्र, आपल्या सर्वांचे लाडके समालोचक पालघर भूषण आदरणीय प्रमोद शेडगे सरांना एक छोटीशी भेट इथे आपल्याला सुयश पाटील सुयश वजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर 2 मिनिटं डीजे थांबायचं आहे. तर बघा त्यांचा स्केच इथे आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रमोद शेडगे सरांना ही छोटीशी भेट आपल्याला देताना सुयश वजे यांच्या माध्यमातून मात्र ही भेट आपल्याला प्रमोद सरांना देताना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत राजू पाटील साहेब असतील, देवानंद वजे साहेब असतील, दत्तात्रय वजे साहेब असतील. तर ओपन करतात ऑन स्क्रीन आपण लाईव्ह ही दृश्य पाहतोय. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते ऑन स्क्रीन. परंतु यावेळेला मात्र प्रमोद शेडगे सरांचा सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख आणि अप्रतिम असं चित्र रेखाटलं गेलंय आणि प्रमोद शेडगे सरांचं मात्र हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त आणि अप्रतिम असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं छायाचित्र आहे आणि ते स्वीकारताना प्रमोद सर, त्यांच्या समवेत राजू पाटील साहेब असतील, देवानंद वजे साहेब असतील, दत्तात्रय वजे साहेब असतील आणि सुयश वजे साहेब आहेत. तर थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचकडे. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. सचिन घरत इज ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय गोलंदाजाने. शिवनसईचा हा स्टार गोलंदाज रामा भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने सचिन घरत 3 चेंडू 10 धावा. वीर तानाजी पारगाव हा संघ एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 4 मध्ये कागरी संघ आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. पाटील आळी, साखरे. यावेळेला जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळालं. पंच दर्शवतात की थोडासा बाउन्स होता चेंडूवर आणि लेगबाईचा इशारा येताना आशुतोष व्यवहारे सरांकडून धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. या धावसंख्येवर 4 चेंडूंच्या समाप्तीखेर धावा झाले. धावफलकावर 11. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना प्रवीण पाटील होंडो आणि गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता वाजाव. रत्न पहिल्यांदा MPLचे फाउंडर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली, देवानंद कृष्ण वजे साहेब जसे आगरी प्रीमियर लीगमध्ये अध्यक्ष, तसेच मनोर प्रीमियर लीगचे सुद्धा अध्यक्ष म्हणून देवानंद कृष्ण वजे साहेब यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्यांच्या समवेत त्यांनी खूप चांगलं काम बजावत आज फाउंडर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, इसराजी कादरी, आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. त्यानंतर जितू भानुशाली JB या नावाने जास्तीत जास्त क्रिकेट मध्ये प्रेम मिळालं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करीत आहोत. JB आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आहे. मनोर गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगले उत्कृष्ट खेळाडू म्हणून, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, रुपेजी नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आपलं खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच JB. तर जाऊया आता आपण मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र जॉईन होतील मनोजी पाटील, बहाडोलीचा आवाज.
तर मी विनंती करेन प्रदीपजी पाटील साहेबांना जॉईन व्हायचं आहे समालोचन कक्षामध्ये. सचिन गरत खेळतोय 4 चेंडूमध्ये 10 धावांवर. दुसऱ्या बाजूने प्रवीण पाटील होंडो 2 चेंडू 8 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. स्क्वेअर ऑफ द विकेट, काय जबरदस्त चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. इथून उजवी स्टिक कव्हर केली गेली होती. क्षेत्ररक्षण चेंडूला मात्र केलं गेलंय. एक धाव येताना ओमकार गरजच्या या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी होते ओमकार गरजच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये काय सुरेख गोलंदाजी केली होती ओमकार गरजने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. एक पूर्णांक 1 षटकाचा खेळ होताना धावसंख्या 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ओमकार गरज, प्रवीण पाटील साठी हा चेंडू होता. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या वरून, पूर्णपणे चुकलेले आहे तिथे. आदरणीय गौरंग पाटील साहेब यांच्या माध्यमातून गिराळे 2600 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. कल्पितजी कडू साहेब पोलीस पाटील बहाडोली यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. प्रदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यावेळेला आपण बघतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. झेल बाद होताना प्रवीण पाटील याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. चांगली फलंदाजी होत होती त्यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय प्रवीण पाटील एक आक्रमक बॅटर म्हणून वीर तानाजी पारगाव संघाचा आधार स्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर आकाश तरे. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचं आम्ही टाळ्या बाजून आभार व्यक्त करतोय. जय भवानी एंटरप्राइजेस साखरे यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. भाल्या मामान राजू कडू दुकटन यांच्याकडून 1500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. शीतल संदेश पाटील घाटीम यांच्याकडून 3333 रुपये आलेले आहेत. अर्णव सचिन पाटील साखरे 1000 रुपये. निलेश वजे दुकटन यांच्याकडून 500 रुपये. अजय चौधरी हमरापूर 5000 रुपये. भावेश वजे साखरे 5000 रुपये. योगेश रमेश तरे टेंबोडे 2000 रुपये. मनोज चौधरी नवसई 2100 रुपये. नितेश तरे कैलास तरे शेठ 10,000 रुपये गांजे यांच्याकडून आलेले आहेत. वैभव पाटील बहाडोली 3,000 रुपये. सूर्यकांत मधुकर पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. हरेश्वर नरसू पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. रमेश शांताराम पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धनंजय गावड चांदीप यांच्याकडून 2500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. देवानंद वजेसाहेब दुकटन यांच्याकडून 5000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. प्रदीप पाटील बहाडोली यांच्याकडून 500 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. कल्पेशजी कुडूसाहेब पोलीस पाटील बहाडोली यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. गौरंग पाटील गिराळे यांच्याकडून 2600 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. या सर्व दात्यांचं आम्ही आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच प्रशांत किरण पाटील साखरे यांच्याकडून 8000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. सचिन नरहरकिनी सोनावे यांच्याकडून 5000 रुपये आलेले आहेत. कैलास गोविंद पाटील विरार यांच्याकडून 5000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. प्रवीण पळशीकर सर मुंबई 10,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. अंकित अरुण घरत सोनावे 10,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. रुचिता राकेश कुडू मॅडम सफाळे 3000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. जयवंत पांडुरंग पाटील साखरे 1000 रुपये या स्पर्धेकरिता आलेले आहेत. या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. सचिन गरत बाद झालेत. 2 हादरे बसलेले आहेत वीर तानाजी पारगाव संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अखिल तरे, 2 भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आकाश तरे अखिल तरे. प्रदीप पाटील साहेब जॉईन होतील आमच्याशी. वीर तानाजी पारगाव 21/2 ही स्थिती आपल्याला 1.5 षटकांच्या खेळानंतर पाहायला मिळते. ओमकार घरत 2 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करताना ओमकार घरत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना शेवटचं चेंडू असेल या षटकातील. अखिल तरे स्ट्राईक एंडवर डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
वीर तानाजी पारगाव अगेन्स्ट आपण बघतोय शिवनसई हा संघ. डाव्या एसटीच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव निघून गेलाय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 2 धाव्यांचं हे षटक संपलेलं आहे. 2 गडी बाद केलेत ज्या षटकामध्ये ओमकार घरतने. तर प्रदीप पाटील काय म्हणतील? पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 2 गडी बाद झाले. वीर तानाजी पारगाव संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय, परंतु एका बाजूने आकाश तरे सिक्सर किंग आणि दुसऱ्या बाजूने अखिल तरे आहेत. तर काय म्हणशील? नक्कीच चांगली मॅच स्टार्टअप केली होती, परंतु पारगाव संघाची 2 विकेट गेल्यानंतर थोडासा प्रेशर राईजला. आणि जर आता षटक जर आपण हाताळलं तर ओमकारचं खूप चांगलं त्याने षटक हाताळलं. फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील प्राप्त करून घेतल्या. खूप चांगलं आपल्या संघाकरिता चांगली बॉलिंग म्हणावी लागेल आणि चांगली बॉलिंग आणि चांगला परफॉर्मन्स येत असताना म्हणूनच इतक्या मोठ्या संघाला 21 वर 2 अशी स्थिती आपण पाहतोय. आदरणीय अजित पाटील साहेब पारगाव आणि विवेक फडके साहेब सफाळे या दोघांच्या माध्यमातून आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. खूप छान मार्गदर्शन केलं प्रदीप पाटील सरांनी. विजय वीर तानाजी पारगाव संघ 21 या धावसंख्येवर आहे. 2 गडी बाद झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल. राहुल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3. पहिल्या चेंडूचा खेळ होताना आकाश तरेच्या बॅटमधून चेंडूच्या खाली दीपक मडवी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना सिक्सर किंग गॉन. पद्धतीनं शिवनसई संघानं जाल आखला होता आकाश तरेकरिता. चांगला गलाला चाकणा देखील लावला होता आणि त्यामध्ये फसला गेला. आकाश तरीक मोठी विकेट बॅक टू डगआउट. विकेट क्रमांक 3 पारगावला हादरा बसतोय आणि चांगला विकेट टेकर षटकार किंग म्हणून त्याची ओळख होते आणि जॉईन होतोय न्यू बॅटरीन मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर स्मिथ घरत आणि पुरी मधार असणार आहे ते अखिल तरे आणि स्मिथ घरत यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल, कारण अडचणीमध्ये संघ आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये बॅटिंग करता तेव्हा तुम्ही पडद्यावर येत असता. ही संधी आहे दोन्ही बॅटरला, परंतु आपल्या संघाकरिता स्मिथ घाटाला आपण पाहतोय स्ट्राईकला, तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राहुल. पुढील बॉल राहुलचा राईट टाइम ओव्हर द विकेट करण्यात सज्ज. पंचवांच्या डाव्या बाजूस मारा करेल. हा बॉल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर दंडित करतायत पंचांचे हात समांतर आणि एक हात अवांतर. एक धाव फ्लाय होते. धाव पुस्तकावर जमा होईल. तर आदरणीय अक्षय घरत साहेब दिवेकर पाड्यावरून येथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी रुपेशजी पाटील साहेब या स्पर्धेचे शिल्पकार यांना विनंती करेन. आपण अक्षय घरत सरांचा शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 2.1 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्मिथ घाटाल नाव चर्चेमध्ये आहे, कारण च्या दिवसामध्ये वीर तानाजी पारगाव संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. या स्मिथ घाटालच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या आणि आज आकाश तरे बाद झालेत, सचिन घरत बाद झालेत, तर प्रवीण पाटील होंडो बाद झालाय. त्यामुळे दोघांवर मात्र नजरा असतील तमाम पारगावकरांच्या. यावेळेला उंची थोडीशी जास्त आपल्याला पाहायला मिळते चेंडूवर आणि चेंडू निर्धाव निघून जाते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. थोडासा बॅकफुटवर वीर तानाजी पारगाव संघ पाहायला मिळतोय, परंतु इथून कमबॅक करण्याची ताकद या 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ताकद क्षमता आहे, कारण क्लास आहे त्यांच्याकडे. यावेळेस स्लोवर अथललाय जरूर. यावेळेस आदरणीय सन्माननीय अक्षयजी घरत यांच्याकडनं आर्थिक सहाय्य येते. 1000 अर्थातच 1000 रुपयाचं रोख रक्कम या ठिकाणी दिली. गोड व्यक्तिमत्व आणि दानशूर व्यक्तिमत्व, कर्ण व्यक्तिमत्व सरांचं, त्यांचे देखील आम्ही करतोय मोस्ट वेलकम. बॉलर तयार आहे. पुढील बॉल. हा बॉल देखील चांगला. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर खालीच राहते. मोठा फटका मारण्याचा मानस जरूर होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये डॉटच्या स्वरूपामध्ये. गुड क्वालिटी. निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे आपण ग्राउंड पाहतोय.
आजूबाजूला डोंगरी, त्याच्यामध्ये ही साखऱ्या नगरी आणि साखरेची ही मॅच आपण पाहतोय. पालघर जिल्ह्यातले 1008 गावांपैकी हे साखरे गाव, त्याची ही स्पर्धा, त्याचं हे रथ, या ठिकाणी आयोजनाचा रथ आपण पाहतोय. पुढील बॉल, हा बॉल देखील चांगला, फटका तर चांगला आहे, जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑनला, परंतु पहा दोन पायाच्या मधून चेंडू वेध करतोय, सरळ निघून जातोय, सीमा रेषा पार येतोय. आई एक, विराट चषक, चौकार 4. तर बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षणाचा आधार असतो, परंतु यावेळेस थोडंसं राहुलचं मन खचलं असेल, कारण सिंगल धाव, त्या ठिकाणी 3 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय बबन नामदेव वजे सरांकडनं 500 अर्थातच 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य, धन्यवाद. पुढील बॉल, बॉलर तयार. यावेळेस खोलवर टप्पा टाकलाय, परंतु मिस टाइम, फटका फसलाय, होतोय झेल, फलंदाज फेल. या ठिकाणी स्मिथ घाटालचा होतोय खल्लास खेल. याच डीजे नेटवर्कचं हे पारदर्शक, काल मी मनोरम इथे होतो, त्या ठिकाणी देखील 20 नेटवर्क आपल्याला पाहायला मिळलं. आदरणीय नकुल पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि मी विनंती करतोय रुपेजी पाटील साहेबांना की आपण अंकित गरज साहेबांना विनंती करेन, आपण नकुल पाटील सरांचा इथे सन्मान करायचा आहे. सोमनाथ येतोय, सोमनाथ घाटाल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथकडे क्षमता आहे, कारण पारगाव प्रीमियर लीगमध्ये आम्ही बघितलंय सोमनाथला सुद्धा चांगली फलंदाजी करताना. तर या वेळेला मात्र सोमनाथ चांगली कामगिरी करेल का? एका बाजूने आपण बघतोय की सुरुवात खूप छान झाली होती, 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय अंकित गरज साहेबांच्या शुभ हस्ते नकुल पाटील यांचा शुभ सन्मान होताना ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून ही सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केली जातात रुपेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि विश नेटवर्कच्या माध्यमातून मुनीत कुडू कॅप्चर करतात आपल्याला पाहायला मिळतात. प्रोफेसर आहेत नकुल पाटील. सेंट जॉन इंटरनॅशनल स्कूल आहे आणि कॉलेज आहे, तिथे प्रोफेसरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात नकुल पाटील आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल सातत्याने असते. 27 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात वीर तानाजी पारगाव संघाच्या पाहायला मिळतात. उर्वरित 3 षटका आहेत, 18 चेंडूंचा खेळ आहे. 18 चेंडूंमध्ये कमीत कमीत 40 धावा करणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ कालच्या दिवसामध्ये मी प्रदीप पाटील सर यांना मी बघितलं होतं की शिवनसई संघाला चांगले बॅटर त्यांच्याकडे आहेत आणि 70-75 धावा सुद्धा ते पार करू शकतात. तर इथून 18 चेंडूमध्ये किती धावा पारगाव संघ करेल असं तुम्हाला वाटतंय? माझ्या माहितीनुसार 30-35 धावा तर कमीत कमीत करायला हव्यात, 40 करायला हवा, परंतु मोठा संघ आहे तो देखील शिवनसई संघ. यावेळेस माझी बात, परंतु मिस टाइम, फटका असेल का? लॉंग ऑनला, जास्ती उंची लांबी कमी, परंतु पहा धरती मातेला दान केलंय. चेंडू एक लॉलीपॉप झेल सोडला, जीवदान कोणाला दिलंय? तर अखिल तरेला. एक ह्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, क्वालिटी आहे, षटकार चौकार मारतोय हा. आता आकाश तरेचाच बंधू आपण पाहतोय आणि त्याचे मोठे क्षमता आहे, क्वालिटी आहे. हे पारगावचं रत्न आहे, परंतु यावेळेस त्याला खूप गरज आहे, त्याची जिम्मेदारी त्याच्यावर खांद्यावर आलेली आहे, कारण थोडासा पाहिलं पारगाव तर अडचणीमध्ये संघ आहे. आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे धावफलकावर 29 वर 4 आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे ओमकार, पहिल्या चेंडूवर 2 धावा. अखिल तरेकरिता हा बॉल, ओमकार तयार. हा बॉल देखील मिस टाइम, फटका फसलाय, होतोय जेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद, बॅक टू डगआउट.
षटकारासाठी अनिकेतसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये अंकित गरत साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळतात. अंकित गरत आणि अनिकेत यांचं एक वेगळं नातं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अनिकेतकडे सुद्धा क्षमता आहे. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. जेव्हा वीर तानाजी संघ आगरी समाजाचा विचार केला तर अनिकेत हा सलामीला येतोय. इथून आपण बघतोय गावाचा एक संघ आहे त्यामुळे नंबर 7ला आलाय खेळण्यासाठी. इथून त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. एका बाजूने आहे अनिकेत घरत, दुसऱ्या बाजूने सोमनाथ. हे दोन बॅटर आहेत, दोघांकडे क्षमता आहे, दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल. वीर तानाजी पारगाव संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं असेल, नेऊन ठेवायचं असेल, एक सन्मानजनक स्थितीमध्ये न्यायचं असेल तर दोघांना मात्र मोठे फटके खेळावे लागतील. ओमकार घरत काही जबरदस्त गोलंदाजी, भन्नाट वेग आणि अचूक नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतंय. वेगाबरोबर नियंत्रण आणि ह्यांचं मिश्रण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू, वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी करताना ओमकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना ओमकार. अवळेला एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 शॉट आहे पंच दर्शवतात. तर एकच धाव मिळेल या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फक्त 5 धावा खर्च केल्यात. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत आणि 3 गडी बाद केलेत. ओमकार काही जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी ओमकारची. हा बॉल देखील भन्नाट वेग आपण पाहिला, थोडंसं व्हेरिएशन देखील, कारण मिडलवरून ऑफ साईडला बॉल ट्रॅव्हल झाला आणि इतका वेग की अक्षरशः बॅटर बघतच राहिलाय, तो म्हणजेच अंकित घरत. खूप चांगली गोलंदाजी ओमकारची. फक्त आता पाहिलं आपण तर 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील त्याने प्राप्त करून दिले आपल्या संघाकरिता. गुड जॉब. चांगली बॉलिंग, निसर्गरम्य आणि खूप रखरखते ऊन आहे. सूर्यदेवाची दिशा देखील बदललंय, थोडंसं सूर्यदेव खाली आलाय. नक्कीच गरमा आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. काय बॉल आहे, क्रिकेटचा शस्त्रास्त्र सोडतोय हा ओमकार. काय म्हणतील मनोज? जबरदस्त. ओमकारचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं हाताळली, 5 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केले. म्हणजे वीर तानाजी पारगाव संघासाठी सगळ्यात मोठा अडथळा कोण असेल तर ओमकार घरत होता, ज्याने 3 गडी बाद केले, 12 चेंडू फेकले आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात. इथून 30 धावा झाले धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये मोठे प्रहार करावे लागतील. कमीत कमी 12 चेंडूमध्ये 6 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवावेच लागतील. जर खेळपट्टी बघा, दुपारचं सत्र आहे. पंच दर्शवतात की वेळ खूप होतोय. मी शिवनसाई संघाला विनंती करेन, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि तुमच्याकडे आता 20 मिनिटं आणि 6 सेकंद झालेले आहेत. हे षटक हाताळण्यासाठी तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आणि जवळजवळ 54 सेकंद आहेत. म्हणजे 5 मिनिटाचा वेळ पकडून चाला. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकावं लागेल, हे लक्षात ठेवा. तर इथून बघा, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे प्रदीप पाटील. तर 12 चेंडूमध्ये कमीत कमी ह्यांना 30 धावा येणं गरजेचं आहे. कमीत कमी 30, त्याच्या खाली 25, 55 प्लस धावा होणं गरजेचं आहे. कारण दुपारचं सत्र आहे, खेळपट्टी टणक झाले आणि शिवनसाई संघाकडे चांगले बॅटर आहेत. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला एक सेट टार्गेट उभं करायचं असेल तर इथून 25 ते 30 धावा यायलाच हव्यात. त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा थोडीशी मेजवानी मिळेल. कारण जेव्हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय तेव्हा प्रेक्षक खुश होतात. कालच्या दिवसामध्ये आपण तेच बघितलं. तेंबोडे संघ एक वेळ असा होतं, 2 षटकामध्ये 7 धावा होत्या, 3 मध्ये 19 आल्या, 4 मध्ये 25 झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर पंकज पाटीलने थोडासा आक्रमक पवित्रा धारण केला होता आणि सरपाडे संघावर विजय मिळवला होता. इथून आपण पाहतोय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षण बघा खराब. आज 3 चेंडू निघून गेलेत खराब क्षेत्ररक्षणामुळे सीमारेषेच्या बाहेर. जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते ना, तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षक खाली पाहतोय की चेंडू कुठून उडला, माझा पाय कुठे स्लिप झाला, माती जास्त होती का, ग्राउंडला दोष देतात. परंतु जेव्हा जेव्हा ह्याच मैदानावर एक धावा झाले 34, ह्याच मैदानावर जेव्हा अशक्य वाटणारे झेल घेतात
तेव्हा ते कुठेच बघत नाही, तेव्हा त्यांचं सेलिब्रेशन टायमिंग असतो आणि तेव्हा ते चांगलं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना राऊंड द विकेटने मारा करतोय. चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 34 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, त्यानंतर केलेलं कमबॅक राहुलचं जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं कमबॅक करत असताना पण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर राहुल पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट करतोय, म्हणजे चांगलं कमबॅक देखील करतोय. बॅटर पाहत आहात आपण सोमनाथ. पावलांचा वापर जरूर केला, मोठा फटका मारण्याचा इरादा, परंतु पाहूया चेंडू थोडासा स्क्वेअर लेगला जातोय. सिंगल कंप्लीट केली गेली. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 35 वर 5 सध्या तरी आपण पाहतोय ही स्थिती पारगाव संघाची. पारगाव संघाकडे देखील गोलंदाजी आहे, पाहूया. पण 50-60 धावा असणं खूप गरजेचं, तेव्हा प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. कारण प्रेक्षकांना कोणीही जिंको कोणी हारो, आमचा एंटरटेनमेंट झालाच पाहिजे. पुढील बॉल यावेळेस नक्कीच पावलांचा वापर, परंतु चेंडू लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय फायनल लेग स्लिपला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. सिंगल कंप्लीट केली गेली. टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल 36 वर 5 सध्या तरी आपण पाहतोय पारगाव संघाची. या ठिकाणून डबल टोप घेर टाकावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. करो या मरो स्थिती आपल्याला पाहायला मिळते पारगावकरिता. कारण स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. मात्र यावेळेस काय डिलिव्हरी, परफॉर्म डिलिव्हरी, टप्पा मळल्यानंतर नाकाला स्वाद देणारा चेंडू. प्रदीप भाऊ, राजनला शांत केलंय म्हणजे गोलंदाजीमध्ये ताकद आहे, कारण राजनला कोणीच शांत करू शकत नाही. जेव्हा पारगावचा सामना सुरू असतो तेव्हा राजन एकदम जोशमध्ये असतो, परंतु आज शांत झालाय. चांगली गोलंदाजी होते. इथून आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कडा लागली. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. कमांड डीजे. राहुलच्या मागच्या षटकामध्ये आपण विचार केला तर 2 डॉट बॉल आले, 2 सिंगल आल्या, 2 चौकार आले, 10 धावा आल्यात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा आल्यात. या 6 चेंडूमध्ये 40 धावा झाल्यात. कमीत कमी 15 धावांचं टार्गेट समोर ठेवलं असेल दोन्ही बॅटरने. ओमसाई गावदेवी शिवनसाई संघाला नम्र विनंती असेल, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तुमच्याकडे 2 मिनिटं आणि 56 सेकंद आहेत. 3 मिनिटं आहेत गोलंदाजी करण्यासाठी. इथून आपण पाहतोय गोलंदाज तयार होताना आपल्याला राजेश पाहायला मिळेल. राजेश गरत, ओमकार गरत, वडील मुलाची जोडी या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एका संघातून खेळताना वडील आणि मुलगा, आणि दोघांवर जबाबदारी आहे या संघाची. दोघेही चांगले गोलंदाजी करतात. काय म्हणतील राजेश गरत आणि ओमकार गरत बद्दल? राजेशकडे खूप अनुभव आहे आणि खूप चांगला व्हेरिएशन देखील आहे. चांगली गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. खूप अनुभव असण्यापेक्षा खूप एक्सपिरियन्स अनुभव आहे या राजेशकडे. राजेशचा हा बॉल आणि खेळेल तो म्हणजेच आपण पाहिला तर अंकित घरत, लेफ्ट हँडर बॅटर. हा बॉल देखील चांगलाच बॉल, फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय चेंडू. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळलं. फेकी देखील खराब. त्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी पळून काढतात अंकितच्या बॅटमधनं. अंकितच्या खात्यामध्ये 2 आणि टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 42 वर 5. पहिलं षटक जर हा पाहिलं आपण तर खूप खोऱ्याने धावा आल्या होत्या. त्यात नंतर थोडासा कमबॅक झाला कारण विकेटचं पतन पाहिलं आणि त्याचाच परिणाम आपण थोडासा बॅकफुटला पारगाव संघ. परंतु आता 42 धावा झाल्यात. षटक 5.1 आपण पाहतोय. अंकित घरत, अनिकेत. और यावेळेस मात्र पहा चेंडू जातोय मागच्या दिशेनं. डबलची मांग, परंतु मना करतो यस नवेचं सलून. परंतु यावेळेस आपण पाहिला तर अंकित घरतने आपलं घर सोडलं होतं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद, खेळाडू बाद बाईच्या स्वरूपामध्ये, आणि धाव
1 या ठिकाणी अर्जित केली जाईल, धावपुस्तकावर जमा केली जाईल. टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 42 वर 5. यस डीजे. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतंय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू सो मच. मेगा स्क्रीनवर राजूदादा पाटील 0007 एक चांगलं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व. या स्पर्धेकरिता तब्बल 25,000 रुपयाचं पारितोषिक त्यांचे दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 6वा. पहिल्या चेंडूमध्ये 2 आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट. चांगला कमबॅक करतोय राजेशचा पुढील बॉलर तयार. न्यू बॅटरीन सौरभ. हा बॉल थोडासा मिश्रण बॉल, नक्कीच चेंडूला उडवलाय मिड विकेटला. सिंगल कंप्लीट केली दुसरीची मांग, परंतु 1 धावावर सॅटिस्फाईड व्हायला लागतं. सिंगलमध्ये समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 वर 6, 44 वर 6, 5.3 चेंडूचा खेळ संपन्न. 44 धावा धावपुस्तकावर पारगावच्या. प्रथमतः टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय थोडासा शिवनसई संघाचा धबधबा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर संजय घरत. खूप अनुभव आहे संजय घरतकडं आणि त्याच्याच बलावर क्षेत्ररक्षण सजवताना हा बॉल नक्कीच उडवला. मिस टाइम फटका. यावेळेस डीप बॅक स्क्वेअर लेगला. जास्ती उंची लांबी कमी होतोय झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. बॅक टू डग आउट. यस डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यानंतर होणारा सामना ओम 11 जलसार आणि विकी 11 वालीव. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. ओम 11 जलसार आणि विकी 11 वालीव. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या. धावफलकावर आपण बघितलं तर वीर तानाजी पारगाव या संघाच्या 44 धावा. इथून 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना नवीन फलंदाज वेद घरत मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्षमता तर वेद घरत मध्ये भरपूर आहे. एखाद मोठा फटका आला तर सुस्थितीमध्ये देऊन ठेवेल वीर तानाजी पारगाव संघाला. नक्कीच यंग टॅलेंटेड आपण पाहतोय. याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु गरज आहे मोठ्या फटक्यांची पारगाव संघाकरिता. राजेशचा पुढील बॉल आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 5वा. बॉलर तयार. यावेळेस आडवा बॅटचा वापर जरूर करण्याचा प्रयत्न, परंतु राजेशच्या बोटामधली जादू. त्याच्या पुढे आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय तो म्हणजेच वेद घरतला परतावं लागतंय. बॅक टू डग आउट. याच डीजे. जमते त्याच्या लावू नका मोजमा. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय टॉप. रुपेश दादाचा आई एकविरा चषक आहे बघा लय सो मच. राजेशकडे मी म्हटलं ना अनुभव खूप आहे आणि बोटांमधली जादू. अक्षरशः स्पिन दोन्ही ठिकाणी तो वळण देतोय आणि व्हेरिएशन आहे गोलंदाजीबद्दल. म्हणूनच इतकं जखडून ठेवलंय. फक्त 3च धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 विकेट देखील त्याच्या या बॉलिंग स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये जरूर आहेत, परंतु त्याच्या नावावर विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला रोखून ठेवला. सध्या तरी जमेची बाजू आपण पाहिली शिवसाई संघाची, तर गोलंदाजी खूप चांगली. थोडंसं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं खराब होतं, परंतु जखडून ठेवलंय. अक्षरशः बेड्या टोकून ठेवलाय पारगाव संघाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 19 धावा होत्या आणि त्यात नंतर यू टर्न घेतला. ते 4 षटकामध्ये आपण पाहिलं खूप कमी धावा या ठिकाणी प्रस्थापित केल्या. त्या म्हणजेच पारगाव संघाने राजेशच्या या षटकातला शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा बॉल. यावेळेस लावडं पेल साध्याच ते विश्वास कमी होता. सर आऊट आहे का? रनआउटचं स्वरूप आपण पाहिलं आणि या ठिकाणी 6 षटकामध्ये 44 धावा. मात्र प्रथम बॅटिंग करत असताना आणि 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं ते म्हणजे शिवनसई संघासमवेत. थँक्यू सो मच. साई सर्व्हिस वैभव कडू यांच्याकडनं आपल्याला रोख रक्कम या ठिकाणी आर्थिक सहाय्य
₹555 रोख रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून. वीर तानाजी पारगाव संघ जाऊन पोहोचलाय 44 या धावसंख्येवर. विजयासाठी 45 धावांचं लक्ष समोर असेल आणि जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद शेडगे सर यांना मी विनंती करेन की आपण आता आपला भार सांभाळायचा आहे. धन्यवाद. चला प्रतिस्पर्धी संघ ओम 11 जलसार प्रवीण भोईर जर आले असतील तर लगेच या आपण टॉस करण्यासाठी या लवकर. आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी किनी साहेब सोनावे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे वैभवजी बालचंद्र कडू बहाडोली 555 रुपये त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. धीरज झा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चला प्रवीण भोईर ओम 11 जलसार टीम शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. ओम 11 जलसार विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहत आहेत. 45 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. प्रवीण भोईर ओम 11 जलसार किंवा तुमचा कॅप्टन प्रतिनिधी हा शेवटचा अंतिम पुकार, अन्यथा तुम्हाला 5 धावांचं पॅनलाइज लावलं जाईल, लक्षात घ्यायचंय. शेवटची तुमच्याकडे फक्त काही मिनिटे असतील. बरोबर 1:39 झालेत. जर तुम्ही 10 मिनिटात इथे आले नाहीत टॉस करण्यासाठी 1:50 ला तर तुम्हाला 5 धावांचं पॅनलाइज. पंचेचाळीस धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील विजयासाठी. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष सुस्वागतम. आज खऱ्या अर्थानं प्रपोज डे आहे. आज प्रपोज डे आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये क्रिकेटसाठी कोणतेही डे नसतात हे आपण सातत्याने खेळाडूने पाहिलेत आणि त्यामुळे क्रिकेटसाठी सर्वस्व आमचं आहे हे आपण सातत्याने पाहिलंय. या खेळाडूंना मानाचा सलाम असेल. ग्लास बॉल अजिंक्य यावेळेला प्रतिम चांगला बॉल आणि लगेच अप्रिशिएट केलं समीर घरत यांनी.
चांगला बॉल होता. अजिंक्यची हीच खुबी राहिले. मग ती खेळपट्टी कोणतीही असो. मातीच्या खेळपट्टीवर तर याच मैदानात आगरी प्रीमियर लीगमध्ये अजिंक्यने जी गोलंदाजी केली होती ती स्तुतिमय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. तर गोपाळजी हे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आई एकविरा ग्रुपचे सदस्य आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सध्या थोडेसे इंजुरीने त्रस्त होते, परंतु आई एकविरेचा आशीर्वाद. हलक्याशा हाताने मात्र बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. इथून आपण पाहिलं तर सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला प्राक्तनच्या खेळीला पूर्णविराम लागेल की काय? फिल्डर येत आहेत, परंतु इथे सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आली कदाचित प्रवीण यांच्या, आणि इथून बॉलने मात्र वेध घेतला फाईन लेगचा. पाहता पाहता 2 रन्स मिळतील प्राक्तन किनीच्या बॅटमधून. कालच्या दिवसामध्ये काय दीपक मडवीने बॅटिंग केली होती. अर्धशतकाच्या कुशल नेतृत्वावर आपल्या संघाला विजयाचा मार्ग सुकर केला आणि टॉप 8 मध्ये प्रवेश केला. आता टॉप 4 मध्ये जाण्यासाठी प्रचंड मेहनत, अपार कष्ट करावे लागतील. जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात ना, त्यावेळेला तुम्ही जानेवारी महिन्यापासूनच कॅप गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ओव्हर द विकेटने चांगला बॉल आहे, समोरून फिरवतो. अजिंक्यची हीच खुबी राहिले. आगरी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा अनेक फलंदाजांना त्याने अशाच प्रकारच्या मोहात पाडलं होतं की असं वाटतं की बॅटवर बॉल सहजगत्या येईल, परंतु हलकासा कट करत असताना या वेळेला वळण घेणारा बॉल पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ज्या पद्धतीने हा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. मुनीत कुडू सध्या ऑपरेटिंग करत असताना ऑलराऊंडरची भूमिका निभावत आहेत. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट, सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. क्लास बबनजी वजे साहेब यांच्या स्वागतासाठी, प्रफुल्ल वजे, पिंटू वजे यांच्या स्वागतासाठी सन्मान दिलाय. षटकार. पहा जलसार टीम आता जास्त वेळ न घेताना 1:43 झाले. 7 मिनिटात जर तुम्ही आले नाहीत तर 5 धावांच्या पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्या. ऑलरेडी तुम्हाला वेळ दिलाय, त्या वेळेतच मात्र तुम्हाला येणं गरजेची गोष्ट आहे. नो एक्सक्यूज. सरळ फोर्स केलंय या बॉलला. खूप चांगला फटका सचिन करत यांच्या डोक्यावर मात्र एक्झिक्यूट केलंय आणि सरळ बॉल रुपेजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान अभिमान यांच्या सन्मानासाठी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. काय फटका खेळला होता, अप्रतिम चांगला फटका होता. फोर्स केलं होतं या बॉलला, बॅकलिपचा वापर केला आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेणारा पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. नाहीस. पावसात भिजलेली मैदानं, रात्रीच्या दिव्याखाली खेळलेले सामने आणि प्रत्येक रन सोबत वाढलेली जिद्द, हे सगळं फक्त तूच दिलंस आज या प्रपोज डेला. मी कुणाला नाही तर तुलाच विचारतोय, क्रिकेट तू माझ्या आयुष्याची खेळी होशील का? यश अपयशात, जल्लोषात आणि शांततेत माझ्यासोबत कायम राहशील का? शेवटचा चेंडू येईपर्यंत मी नॉट आऊट राहीन. फक्त एकच इच्छा, माझ्या आयुष्याच्या प्रत्येक इनिंगमध्ये तूच असशील. हॅपी प्रपोज डे माझ्या जीवाभावाच्या सर्व खेळाडूंना, प्रेमाला, क्रिकेट लवर. त्यावेळेला सरळ बॉल मात्र निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचत 12. 12 रन झालेत.
चला या टॉस करण्यासाठी आलेत जयेश उर्फ बॉम्ब. चला या आपण टॉस करूया लगेच आणि मी विनंती करेन टॉस करण्यासाठी. हे दुमदुमलय नाव साखरे गावात कार्याची ही गोडी एकवीरा माऊलीचा आशीर्वाद जिद्दीची ही जोडी रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या षटकाराने जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर 18 रन्स. दीपक मडवी सातत्य आहे. 18 रन झालेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाज सज्ज होईल. ऑन साईडला एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. टॉस विकी 11 विकी वजे पुरस्कृत टॉस जिंकून धीरज झा यावेळेला मात्र बॅटिंग स्वीकारले. एक चांगला निर्णय यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. हॅलो 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 चेक. 19 रन आतापर्यंत 19 नो लॉस. यावेळेला अप्रतिम स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली परंतु फिल्डरला निवडला. कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. हे दुमदुमलय नाव साखरे गावात कार्याची ही गोडी एकवीरा माऊलीचा आशीर्वाद जिद्दीची ही जोडी रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात जमली ही बंडी. हॅलो 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 अतिशय सुंदर गाणं हे आपल्याला पाहायला मिळतं कारण नेतृत्व आणि कर्तृत्व उसनं मिळत नाही. ते स्वतःला मात्र मिळवावं लागतं स्वतःच्या कर्तृत्वावर आणि ते रुपेशजी पाटील साहेब यांच्या बाबतीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. हॅलो हॅलो 45 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना यावेळेला आपण पाहतायत अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आकाश तरे. सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं परंतु सध्या तो आपण पाहतायत थोडस कुठेतरी बॅकफुटला जात असताना चांगला बॉल नाही आहे आणि त्यामुळे या बॉलवर मात्र पनिशमेंट केली आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावां करता फाईन लेग लॉंग लेगच्या अगदी मधोमध चौकार. गुड शॉट. चोवीस बॉल आणि 22 रनची आता विजयासाठी आवश्यकता आहे. 23 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 बॉल आणि 22 रन. नीट 22 रन्स फ्रॉम 24 बॉल्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि या आपण जाऊया मिस्टर अभिषेक देव यांच्याकडे. आहे नंबर 1 असा नाही हो कोण असतो आयोजन अलग आहे नंबर 1 असा नाही हो कोण असतो आयोजन अलग हे लाखो दिलो की धडकन. आदरणीय सन्माननीय रामदासजी जगन्नाथ पाटील साहेब साखरे यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. यानंतर एक चांगली लढत पाहायला मिळेल. विकी 11 विकी वजे पुरस्कृत वालीव टीम 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला ओम 11 जलसार.
टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले ती वालीव टीमने. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. बाकीचे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा वेलकम असेल आणि त्यांचं भव्य स्वागत केलंय पूलच्या फटक्यात. ग्रेटफुल डिलाइटफुल पाहायला मिळतोय. वंडरफुल शॉट 6. चांगला फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. सातत्याचं दुसरं नाव आहे आणि धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो खेळाडू आपण पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करतोय. अप्रतिम चांगला फटका आणि षटकारानंतर आलेला हा सनसनाटी झन्नाटेदार कणखर चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये सचिन गरत अनुभवी गोलंदाज फोर्थ विकेटने आले. स्विचिटचा फटका जणू काही उजव्या हाताच्या फलंदाजाने शॉर्ट पूल खेळलाय अशा पद्धतीने मात्र ते दृश्य पाहायला मिळालं. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळताना पाहायला मिळतो. ही त्याची खुबी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 22 बॉल आणि 12 रन. यावेळेला स्विचिटचा फटका जणू काही उजव्या हाताच्या फलंदाजाने पूल केलंय आणि सरळ सहज सोपा झेल व्हॉलीबॉल प्रमाणे पास केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 39-39 आणि रुपेशजी पाटील साहेब यांचा मात्र वेळ वाचवला आतापर्यंत सध्या तरी शिवनसई टीमने. एकवीस बॉल मध्ये 6 रन. पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे मात्र फिल्डर येत आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. एकोणचाळीस रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 लॉस ऑफ 2 विकेट. 20 बॉल आणि 6 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम तानाजी धायगुडे, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. विकी वजे त्यांच्या संघासमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशरफ मंसुरी, कमलेश गुप्ता. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे आणि फिल्डर त्या ठिकाणी येतील त्या अगोदर संजय घरत त्यांच्या बॅटमधून निघालेला हा बॉल सीमारेषेचा वेध घेणारा चौकार. ग्रेट शॉट. मुबारक खान या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम मुबारक, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. कमलेश गुप्ता यांना सुद्धा आपण पाहत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. फैजान मंसुरी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. आता फक्त विजयासाठी 2 रनची आवश्यकता. हलकेशा हाताने टॅप केलाय. 1 रन मिळेल का? मात्र इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. स्मित घाटाळची बॅट आज काही बोलली नाही. खूप काही अपेक्षा होत्या. सध्या राजेश घरत चर्चा करत असताना त्यांची स्पर्धा येते उपसरपंच चषक. यंदा 50,000ची स्पर्धा, परंतु मी संजयजी घरत यांची दिलगिरी व्यक्त करेन. थोडंसं समजून घ्या. यंदाच्या वर्षात ऍडजस्टमेंट वेळ मिळाला तर डेफिनेटली, मात्र थोडा का वेळ होईना परंतु उपस्थिती दाखवेन. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. नेक्स्ट इयर मध्ये डेफिनेटली आपल्या शब्दाला जरूर येईन. 18 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. आज पाटील आणि साखरे टीम खऱ्या अर्थानं खूप जल्लोषात आणि त्या उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 वर्षाची तपश्चर्या टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाली. सबर का फल मीठा होता है असं म्हटलं जातं. संयम
संयम बाळगा. रील सुद्धा आपण पाहिलं तर 17 वर्षानंतर मात्र आपण पाहिलं ही तपश्चर्या आता कुठेतरी सुटली. संदीप सांबरे वेलकम, निलेश सांबरे, वसंत सांबरे, 3 बंधू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. धाव येईल का हा न करता करता इथून जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. संजय घरत बॅक टू द डगआउट, गॉन. मॅचला फिनिश केलंय यावेळेला आपण पाहू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन. आणि टॉप 4 मध्ये जात असताना संघ पाहायला मिळतोय. ओम साई आई गावदेवी शिवनसाई टीम टॉप 4 मध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच ओंकार घरत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटक, 5 धावा आणि 3 विकेट्स. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग.